वेळ अमावस्यासाठी आम्ही शेतात आलो आहोत. पाणी पिण्यासाठी जनावराचा हौद आणि हे आंब्याचं झाड. आंब्याच्या झाडाला तूर लागला होता चांगला. शेवग्याच्या शेंगाची झाडं, आवळ्याची झाडं आहेत बाजूला. तर हे इकडे माझे मिस्टर गाडी वळवून दुसरीकडे लावत आहेत आणि हे गाई गोऱ्यासाठी गोठा बांधलेला आहे. तर एकदम मजबूतीचा ही माझ्या वडिलाची समाधी आहे. आणि हे पादुका तर समाधीची अभिषेक ते करून पूजा करून घेतलेला आहे. इथं पूजा करून घेतल्याच्यानंतर मग केळीचं पान पाहिजे होतं पूजासाठी माझ्या मिस्टरनी तोडून दिलेलं आहे इथं. आणि हे केळीचे झाडं आहेत माझ्या वडिलाची. हे श्री प्रल्हाद गंगाधरराव डहाळे म्हणून लिहिलेलं होतं समाधीवर. मला वाचायचं होतं म्हणून मी बसून शांतपणाने वाचलेले आहे. तर इथं माझे वडील ज्या दिवशी जन्मलेले आहेत त्या दिवशीच वारलेले आहेत. म्हणजे त्यांचा वाढदिवस आणि मृत्यू दिवस एकच आहे. तर असा कधीतरी कुणाचा तरी येतो असा. तर इथं काही दिसत नाही तुम्हाला, पण मी इथं स्पष्टपणे वाचलेले आहे इथं. आणि समाधीच्या शांत मनाने पाया पडलेली आहे. मग महादेवाच्या मला पाया पडायचं होतं, तर थोडं पाणी टाकावं म्हणून मी महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि अगोदरच आम्ही पूजा केली होती महादेवाची. आणि हे महादेवाच्या वरती गळती लावलेली आहे. तर गळती घंटी पण लावलेली होती, ती हरवलेली आहे. इथं झाडावर लावली होती, झाडालाच आम्ही गळती बांधलेली आहे. इथं साखळीने उंबराचं झाड आहे. हे खूप असं सुंदर आहे. शेतामध्ये काहीतरी पाहायसारखं आणि निसर्ग खूप काहीतरी सांगून जातो आपणाला. तर महादेवाची पिंडावर अभिषेक ते करून पूजा केलेली होती छान. मग आता हे लक्ष्मीची पूजा करण्याकरिता दिवे 16 दिवे करून आणलेले आहेत घरून. हे दिवे ज्वारीच्या पिठाचे असतात आणि फळमुटके पण ज्वारीच्या पिठाचेच असतात. आणि हे वाफावर उकडून घेतात. तर ह्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घेत आहेत. आणि हे आवऱ्याच्या शेंगाचा वेल आहे आणि ह्याचीच भाजी केली होती आवऱ्याच्या शेंगाच्या वेलाची. तर हे असं हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. 16 फळमुटके ते बाजूला ठेवलेले आहेत. आणि ह्या लक्ष्मीची पूजा करून घेतलेली आहे, मातीच्या लक्ष्मीची. तर हे ताडपत्री खूप मोठी होती. माझ्या भावाने इथं स्वच्छ केली होती जेवण करण्यासाठी जागा. तर हे आथरायची होती दोघांनी, माझ्या भावाच्या मुलांनी आणि भावाने आंतरून घेतलेली आहे. तर माझे मिस्टर पण बाजूला उभारून सांगत होते की चांगली पद्धतशीर आतरा म्हणून. तर ही अशी आतरून घेतलेली आहे. त्यांनी सगळे स्वच्छ केलं होतं रान इथं. एवढं इथं वांगी टमाटे आहेत बाजूला आणि आंब्याचे झाडं पण आहेत आजूबाजूला. तर हे सगळे. आणि माझा लहाना भाऊ तर वडिलाच्या समाधीच्या पाया पडून येत होता. दोघं पण भाऊ खूप मनाने छान आहेत आणि माझ्यापेक्षा लहान असून मला पण समजून घेतात आणि सर्व परिवाराला समजून घेतात. आणि हे माझ्या लहान्या भाऊजींनी दिवे पण लावून घेतलेले आहेत तिथं 16 दिवे. खूप वारं येत होतं, राहत नव्हते, पण लावलेत कसे बसे इथं सगळे. आणखीन लक्ष्मीला खूप एकदम सोन्यासारखं पिवळं करून टाकलेलं आहे दिव्यांनी. आणि फुलं पण पिवळे, ब्लाऊज पीस पण पिवळंच होतं आणलेलं. तर लक्ष्मी एकदम पिवळीच असते. मी पण हळदी कुंकू लावून पूजा करून पाया पडलेली आहे. आणि आम्ही दोघी बहिणींनी आरतीची तयारी केलेली आहे. इथं कापूर ते काढून तांदळावर कापूर ठेवतात. नुसताच कापूर ठेवायचा नसतो, कधी पण पूजन करण्यासाठी. आणि दोघा भावांनी पण आरती करून घेतलेली आहे आणि आरती सर्वांनी घेतलेली आहे. तर इथं लक्ष्मीची मनोभावाने पूजा केलेली आहे सगळ्यांनी. तर नारळ फोडायचं राहिलं होतं, आरती केल्याच्या नंतरच नारळ फोडतात. नारळ फोडल्याच्या नंतर मग इथं साखर ठेवून थोडंसं नारळाचा हे ठेवलेला आहे प्रसाद. मग पाणी फिरून घेतलेलं आहे. मग आता पाणी फिरल्याच्या नंतर आपल्याला जेवण्यासाठी ओळायचं होतं. तर इथं आंबील आहे ताकाची केलेली, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या ते टाकून. आणि हे वेल दाखवला होता ना, त्याची आवऱ्याच्या शेंगाची भाजी आणि भाकरी भात सगळं आंबील ते ठेसा करून घेतलेला होता. नैवेद्य पण दाखवलेला आहे महालक्ष्मीला इथे. तर केळीच्या पानावरच दिवे आणि नैवेद्य दाखवला होता. आणि मी पण जेवण करून घेतलेलं आहे इथं शेतामध्ये. वेळ अमावस्या. तर महालक्ष्मी शेतकऱ्यावर भरपूर प्रसन्न राहो हीच महालक्ष्मीला माझी प्रार्थना आहे. आणि
हे अन्न हे प्रब्रह्मच आहे. शेतकऱ्यावर महालक्ष्मी माता अशीच प्रसन्न राहो. जय जवान जय किसान.